बॅक टू मृणाल रेसिपीज. आज आपण बनवणार आहोत वेज चीज सँडविच. त्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे घेणार आहोत चॉप केलेले ऑनियन एकदम आपण बारीक चॉप करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे टोमॅटोसुद्धा आपण एकदम बारीक कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ॲड करणार आहे याच्यामध्ये कॅप्सिकमसुद्धा आपण एकदम बारीक करून ॲड करून घ्यायचे आहे. आणि इथे सगळे मी तिन्ही पण व्हेजिटेबल जे आपले आहेत ते इथे मी कांदा पण एक घेतलेला, टोमॅटोसुद्धा एक घेतलेला आणि कॅप्सिकमसुद्धा मी एक घेतलेला. त्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. जास्त मीठ ॲड नाही करणार आहे कारण याच्यामध्ये आपण चीजसुद्धा यूज करणार आहे, बटरसुद्धा यूज करणार आहे. त्यामुळे आता वरून आपण ॲड करणार आहोत ओरिगॅनो ॲड करून घ्यायचं आहे. ओरिगॅनो तुम्ही तुमच्याप्रमाणे ॲड करून घेऊ शकता, कमी जास्त जितकं ॲड करायचं तितकं. त्यानंतर चिली फ्लेक्स ॲड करून घ्यायचे आहे. चिली फ्लेक्स ॲड करून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मिओनीज ॲड करून घ्यायचं आहे. मिओनीज इथे मी 2 ते 3 चमचे ॲड केलेलं आहे कारण आपली भाजीसुद्धा तेवढी आहे. सो मिक्सचर प्रॉपरली मिक्स झालं पाहिजे मिओनीजमध्ये, त्यासाठी मी इथे 3 चमचे घेतलेले. त्यानंतर आपण ह्याला प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे. अँड ट्रस्ट मी गाईज, ही रेसिपी आहे ना खूप यमी बनते. जे लोक व्हेजिटेबल्स खात नाहीत ना ते सुद्धा आवडीने हे व्हेजिटेबल्स खातील. सो इथे आपलं भाजी जे आहे, मिक्सचर आहे आपलं भाजीचं, ते बनवून रेडी झालेलं आहे. इथे आपण सॉस बनवणार आहोत. त्यासाठी सगळ्यात आधी इथे घेतलेलं आहे मिओनीज. त्यामध्ये आपण टोमॅटो केचप ॲड करणार आहे. टोमॅटो केचप जर तुम्हाला जास्त गोड वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये रेड चिली सॉस ॲड करू शकता, पण टोमॅटोचा. आणि मग आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आपण इथे कोणत्या चटणीचा यूज करणार नाही आहोत, फक्त इथे आपण जे पेस्ट बनवतो आहे ते आपण ॲड करून घ्यायचे आहे. सॉस जो आपण बनवला आहे तो आपण ॲड करून घेणार आहोत. तिथे ऑलमोस्ट आपला सॉस जो आहे तो रेडी होत आलेला आहे. आता सगळ्यात आधी आपण काय करणार आहोत, ब्रेड घ्यायचा आहे. ब्रेडवरती आपण एका साईडला सगळ्यात आधी आपला सॉस जो आहे ना तो लावून घ्यायचा आहे. लास्ट रेसिपी माझ्या चॅनलवर राईस फ्लावर पापडीची बघितली नसेल तर जाऊन नक्की चेक करा, तुम्हाला खूप आवडेल. काहीतरी इनोव्हेटिव्ह आहे. आणि मी चीजलिंगची सुद्धा रेसिपी अपलोड केली आहे, सो जाऊन नक्की चेक करा. मी कंटिन्युअसली इन्स्टंट रेसिपीजचे एपिसोड अपलोड करत आहे, सो तुम्ही चेक करा. आणि खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये सगळ्या रेसिपीज बनतात. सो तुम्ही सगळ्यांनी एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. सो इथे आपले जे व्हेजिटेबल्स आहेत आपण जे कट करून मिक्सचर बनवलेलं आहे तो आपण मध्ये लावून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्याच्यावरती चीजसुद्धा ॲड करणार आहे. आता इथे चीज तुम्ही स्लाइस चीजसुद्धा यूज करू शकता, मोझरेला चीजसुद्धा यूज करू शकता किंवा क्यूबवालं चीजसुद्धा यूज करू शकता. तर इथे मी अमूलचं क्यूब चीज यूज केलेलं आहे. त्याला पण मी एकदम कट करून बारीक पीसेसमध्ये कट केलेलं होतं, छोट्या पीसेसमध्ये, स्क्वेअर शेपमध्ये. इथे तुम्ही बघू शकता कारण की चीजचे बाईट्स आहेत ना एक खूप छान लागतात. सो मी त्याप्रकारे कट केलेले. सो इथे तुम्ही स्लाइस चीज जरी यूज केले ना, स्लाइस चीज मेल्ट झाल्यावरती खूप टेस्टी लागतं. सो स्लाइस चीजसुद्धा तुम्ही यूज करू शकता. खालच्या लेअरवरती आपण चीज लावून त्याच्यावरती मध्ये आपली स्टफिंग ॲड करून वरून एक चीजचं लेअर लावून मग आपण ब्रेड ठेवून सँडविच बनवू शकतो. तो पण इझी आहे, त्याची टेस्टसुद्धा छान लागते. तर इथे मी वरून चीज ॲड केलेला आहे. आता आपण परत नेक्स्ट ब्रेड घ्यायचा आहे वरच्या लेअरवरती लावायला. त्यावरती आपण परत आपला सॉस जो आहे ना तो ॲड करून घ्यायचा आहे. चांगलं सगळीकडून प्रॉपरली स्प्रेड करून घ्यायचं आहे आपलं जे आपला जो सॉस आहे तो. आणि चांगलं स्प्रेड करून झाल्यानंतर आपण त्याला टोस्टरमध्ये किंवा तुम्ही तव्यावरती सुद्धा त्याला प्रॉपरली फ्राय करून घेऊ शकता. आपलं सँडविच जे आहे ते टोस्ट करून घेऊ शकता व्यवस्थित. सो इथे आपण यांना टोस्टरमध्ये ठेवलेलं आहे. एका साईडून आपण बटर लावून घेत आहे. सेम प्रोसेस आपण सेकंड साईडला करायची आहे. बटर लावून घ्यायचं आहे. तुम्हाला बटर आवडत असेल तर बटर लावू शकता, तुम्हाला घी आवडत असेल तर तुम्ही घी ॲड करू शकता. मला बटरपेक्षा घी जास्त आवडतं, सो मी घी जास्त यूज करते. त्यानंतर आपण इथे ना 20 ते 30 सेकंड आपण एक साईडला आहे ना चांगलं प्रॉपरली कुक होऊन द्यायचं आहे. सेम सेकंड साईडला करायचं आहे. आपण 60 सेकंड एक साईडला थोडंसं टोस्ट करून घ्यायचं आहे आणि खूप छान असे टोस्ट होतात आपले सँडविच. सो तुम्ही बघू शकता की आपल्या सँडविचला कसा कलर आलेला आहे, खूप यम झालेलं. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा की कशी लागते ही रेसिपी. आता चीज पण तुम्ही बघू शकता की चीज कसं मेल्ट झालेलं आहे. आणि इथे आपण पिझ्झा कटरने आपण यांना सँडविचला कट करून घ्यायचं आहे. तुम्ही 4 पीसेसमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता जर तुम्हाला स्मॉल बाईट्स आवडत असतील तर. पण इथे मी 2च
स्लाईसमध्ये कट केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता की त्याची स्टफिंग कशी दिसत आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.